राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी अटी टाकण्यात आलेल्या आहेत. पुणे पोलिसांनी या कार्यक्रमासाठी 30 अटी घातल्यात. पुण्यामध्ये उद्या आरटीओ कार्यालयाशेजारच्या SSPMS मैदानावर राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे. 8 ते 10 हजार नागरिक अपेक्षित आहेत. किमान 4 प्रवेशद्वार आहेत. महिला पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. स्वयंसेवक, CCTV आणि आवश्यक NOC देखील बंधनकारक आहेत. आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणाऱ्या घोषणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. मला वाटतं या सगळ्या अटी इतरही कार्यक्रमांना ज्यावेळी Z+ सुरक्षा असते त्यावेळी दिल्यात का याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाही तर फक्त त्या आम्हाला अटी शर्ती लागू आहेत असं होता कामा नये. एवढी दक्षता पोलिसांनी या ठिकाणी घ्यावी. आता तुमच्या मोदींच्या इव्हेंटला गर्दी होत नाही, ती राहुल गांधींना होते, ती पोटदुखी आहे. त्यांचं म्हणे गर्दी थांबवण्यासाठी इन्फ्लुएन्स जे आहे. मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? मोदींनी काय केलं? देवेंद्रजींनी काय केलं? तुम्ही काय केलं? आता हे सगळं तुमच्यावरती उलटतं. त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये मुरडा आला आहे, किंवा मिरची गेली आहे नाजूक ठिकाणी. त्याच्यामुळे तडा उड्या मारत आहे. पुण्यात येत असतील एवढ्या अटी शर्ती कशाला? लोकशाही पद्धतीनेच येत आहेत, शांततेच्या मार्गाने येणार, भाषण करणार, मुलांशी संवाद साधणार आणि जाणार. त्याच्यात गैर काय? त्याच्यासाठी हे अटी शर्ती म्हणजे मला कमाल वाटते. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथे रोज म्हणजे कोयता गँग आहे, इथे खून होत आहेत, अनेक वेळा मुलींचा विनयभंग झाला आहे, त्याच्यासाठी अटी शर्ती नाही. पण राहुलजी पुण्यात येत आहेत एक भाषण करायला आणि संवाद साधायला, त्याला अटी शर्ती. हे दुर्दैव आहे. आणि हा डेटा माझा नाही. पुणे हा महाराष्ट्रात 1 नंबरला क्राईमला आहे. हा माझा डेटा नाही. हा डेटा भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीचा आहे, ज्याचं नेतृत्व आज अमित भाई शाह करतात.